नमस्कार. आजचा आपला विषय आहे स्पर्धा आणि आनंद. एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर कारमधनं कुठेतरी सहलीला निघालेला असतो. अगदी आसपास छान वातावरण असतं. तो मुलगा आसपास बघत चाललेला असतो इकडे तिकडे. वडीलही मजेत असतात. आणि तो मुलगा अचानक वडिलांना म्हणतो की बाबा ते समोर गाडी बघितली का तुम्ही? आपण त्याच्या पुढे जाऊयात. रेस लावूयात. वडील तिला म्हणतात, बाळा छान चाललंय सगळं, आपण मस्त ट्रिप एन्जॉय करतोय, कारण नसताना आपण कशा करता याची स्पर्धा करायची. पण मुलगा म्हणतो, नाही तुम्ही वेग वाढवा. शेवटी वडील त्याला रागवून म्हणतात की हे काय बरोबर नाही तुझे म्हणतोस तू, काही गरज नाही असं काही करायची. मग तो मुलगा वडिलांना म्हणतो की तुम्ही जर मला असं म्हणता की स्पर्धेची गरज नाही, तर माझा नंबर जेव्हा दुसरा आला पहिला न येता, तेव्हा तुम्ही मला का ओरडलात? काही गरज होती का स्पर्धा करायची? आणि काही वेळेला खरंच असं वाटतं की आजकाल कारण नसताना प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा झाली आणि वर सांगितलं जातं की हा स्पर्धेचा काळ आहे. पण खरं म्हणजे ही स्पर्धा केल्यामुळे कलह, वाईटपणा, द्वेष हा वाढत चालला आहे. दुसरी गोष्ट, ही स्पर्धा कशासाठी कोणालाच कळत नाही आहे. जसं ते कथा सांगतात की एक ससा त्याच्या अंगावरती पान पडलं आणि त्याला वाटलं काहीतरी मोठं झालं होतं, म्हणलं आकाश पडलं आणि तो धावायला लागला. मग दुसरं तो धावायला लागला म्हणून कोणीतरी कोल्हे धावायला लागले म्हणून हत्ती धावायला लागली. पण कोणालाच माहीत नाही कुठं आकाश पडलं, काय पडलं, कशामुळे पडलंय का खरंच. तसं स्पर्धेचा अतिरेक झाला आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात भयानक प्रकार असे की इतरांशी तुलना. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगवेगळे गुण असतात. तो काही म्हणजे त्याचं इंजिनिअरिंगमधलं, मेडिकलमधलं किंवा अजून कुठल्या क्षेत्रातलंच त्याला आलं पाहिजे असं काही नाही. तिथं स्पर्धा करायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यामध्ये काही वेगळे गुण असू शकतात त्या मुलामध्ये. जसं आपण जर हत्ती आणि माशाची स्पर्धा लावली आणि माशाला म्हणलं की बघ तू जमिनीवर जोरजोरात चालून दाखव, आणि हत्तीला म्हणलं की तू माशासारखं पाण्यात पोहून दाखव, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे ही जी स्पर्धा आहे ती इतरांशी तुलना करून जी स्पर्धा आपण करतो त्यांनी जीवनातला आनंद नाहीसा होतो. मग स्पर्धा असावी का? निश्चित असावी. पण कोणाशी असावी? तर आपल्या स्वतःशी असावी. आपण जे काय आज आहोत त्याच्यापेक्षा चांगलं होण्याचा उद्या प्रयत्न करावा. थोडं करत आपले स्वतःची इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करावा. ही स्पर्धा जरूर असावी, कारण त्या स्पर्धेशिवाय आपल्या स्वतःमध्ये सुधारणा होणार नाही. इतरांशी सुद्धा स्पर्धा करायची असेल ते निकोप असावी, याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो. पण त्याला द्वेष, कलह, वाईटपणा असं स्वरूप त्याला प्राप्त होऊ नये. त्यांनी आपला आनंद नाहीसा होतो. अजून एक करण्यासारखी गोष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कॉम्पिटिशनच्या ऐवजी कॉन्ट्रिब्युशनकडे लक्ष द्यावं, की या परिस्थितीमध्ये मी स्पर्धा न करता मी योगदान काय देऊ शकतो. कंपनीमध्ये असेल, घरामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या ठिकाणी योगदान देणाऱ्यांकरता स्पर्धा नाही आहे. त्यामुळे आपण मॅक्झिमम योगदान कसं देऊ शकतो याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण आनंदित होऊच. आणि त्याबरोबर हा जो गरज नसतानाची स्पर्धा चालू आहे ती कमी होऊ शकते आणि आपण आनंदी होऊ शकतो. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा. नमस्कार.